राहुरी येथे हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची समाजातील काही विकृतींकडून विटंबना करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ माळवाडगाव येथील व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बाजारपेठ बंद ठेवून झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला। तसेच शिवप्रेमींनी भवानी माता मंदिर परिसरात निषेध सभा घेऊन विटंबना करणाऱ्याला त्वरित अटक करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली। सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब शिंदे यांना यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले। यावेळी ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब आसने, बाळासाहेब हिरुळे, भाजपचे उद्योग आघाडी उपाध्यक्ष सुरेश आसने यांनी भाषणाद्वारे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप आसने, माळवाडगाव। छत्रपती शिवाजी महाराज यांचे परवा दिवशी राहुरी या ठिकाणी यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली। अतिशय निंदनीय प्रकार आहे। या प्रकाराचा प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने व भारतीय जनता पार्टी प्रदेश उद्योग आघाडी, ग्रामपंचायत, सर्व ग्रामस्थ, श्रीरामपूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी प्रथमतः जाहीर निषेध करतो। जो झालेला प्रकार आहे हा तर निंदनीयच आहे। हे वारंवार प्रकार घडू नये म्हणून सर्व हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की सर्व हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे, हिंदू एकजूट झाला पाहिजे। ज्या दिवशी हिंदू एकजूट होईल त्या दिवशी कोणत्याही मायकालाची हिंमत होणार नाही का शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला किंवा विटंबना करण्याची कोणाची हिंमत होणार नाही। आज आपल्यामध्ये एवढं विदुष्ट आहे का समाज हा जाती विभागलेला आहे। हिंदू म्हणून ज्या दिवशी एकत्र येईल त्या दिवशी कोणाची हिंमत होणार नाही का शिवाजी महाराजांच्या विटंबना करण्याची। आज तुम्ही माळवाडगावमध्ये लक्षात घ्या का इथं झाड होतं, एक लिंबाचं झाड, आणि छोटी मस्जिद होती, छोटी मस्जिद। आज त्या मस्जिदीचा एवढा मोठा विस्तार झाला का थोडे ते विस्तार करू राहिले किंवा एक हे तयार करू राहिले। आज ती मस्जिद अतिक्रमणात आहे, बाहेरची हे बांधलं। असंच वाढत हे समाज वाढवणार आणि आपलं खच्चीकरण करणार। आणि अशा गोष्टीला जर आपण विरोध केला नाही तर भविष्यात तिथंच काय आपलं भविष्यामध्ये राहुरीला जो प्रकार झाला हा प्रकार इतर ठिकाणी होऊ नये म्हणून त्यांच्यावर आपण बंधन ठेवलं पाहिजे। आणि मी या निषेध सभेच्या निमित्ताने सगळ्यांना सांगू इच्छितो की ग्रामपंचायतमध्ये येणाऱ्या ग्रामसभेमध्ये ठराव घ्या का जे पीडब्ल्यूडीला पत्र द्या का मस्जिदीचं जे वाढलेलं का हे आहे बांधकाम, या बांधकामाच्या विरोधामध्ये आपण सगळ्यांनी मिळून याचं पत्र देऊ आणि ते अतिक्रमण काढण्यास आपण सूचना देऊ पीडब्ल्यूडीला। अशा निषेध सभेच्या वतीने मी बोलतो। धन्यवाद। अखंड हिंदुस्थानाचे दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या झालेल्या राहुरी येथील विटंबने प्रकरणी आपण माळवाडगाव येथे काल रात्री मेसेज टाकून माळवाडगाव बंदची हाक दिली। त्या बंदला सर्व दुकानदार व्यावसायिकांनी मोठ्या प्रकारे प्रतिसाद देऊन आपापली दुकाने आज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आणि दुकाने बंद ठेवली। त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं या सर्व व्यावसायिकांचे आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे ही जी घटना झालेली आहे या घटनेचा लवकर पोलिसांनी तपास लावून त्या संबंधित व्यक्तीला, एक असेल किंवा अनेक व्यक्ती असतील, त्यांना अटक करून त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून मोठ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे की जेणेकरून हे अशा ज्या अवलदी आहेत की दोन समाजामध्ये किंवा अनेक समाजामध्ये ते निर्माण करतात आणि चांगले वातावरण दूषित करतात आणि हे महाराजांबद्दल केलेलं कृत्य अतिशय दुःखद असं आहे। त्याबद्दल मी या घटनेचा आपल्या सर्वांच्या वतीने जाहीर निषेध करतो। शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ। गेल्या 2 दिवसापूर्वी राहुरी शहरामध्ये जो पुतळा विटंबनेचा जो प्रकार झाला तो अतिशय निंदनीय असून दोन समाजामध्ये तेढ निर्माण कशी होईल असा हा समाजकंटकांचा हा डाव असतो। आणि या डावातून त्यांना काही म्हणजे याची उपलब्धी काहीच होत नाही।
पण दोन समाजामध्ये चाललेलं चांगलं वातावरण असतं ते दूषित होतं आणि या दूषित वातावरणाचा परिणाम दंगली घडवणं आणि त्या दंगलीतून परत समाजातून काहीतरी लुटमार करणं असा या लोकांचा उद्देश असतो. अशा समाजकंटकाचा मी माळवडगाव येथील ग्रामपंचायत असेल, सर्व दुकानदार असतील आणि गावातील सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं मी या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि पुन्हा असे प्रकार वारंवार होणार नाही याची सरकारने काळजी घ्यावी. सरकारला एकच आपण सगळ्याच्या विरुद्ध आवाहन करतो की असे जे समाजकंटक असतील, जे असतील ते कोणी असो, त्यांचं कोणालाही या ठिकाणी माफ करू नये आणि त्यांना जास्तीत जास्त कडक अशी सजा व्हावी असे मी आपल्या ग्रामपंचायत माळवडगाव येथील विविध संघटना, ग्रामपंचायत माळवड भवानी विठ्ठलच्या वतीनं सरकारकडे आव्हान करतो आणि माझे निषेध परत 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.